कर्तृत्वाच्या जोरावरती ज्यानं आपलं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हे शून्यातून विश्व निर्माण करत असताना खऱ्या अर्थाने एक एक माणूस पैशाने नव्हे तर आपल्या स्वभावाने या ठिकाणी जोडला गेला आणि स्वभावाने हा माणूस जोडला जात असताना आळेफाटासारख्या पंचवर्षीमध्ये आळे पिंपळवांडी गटामध्ये नव्हे तर आण्यापासून नाण्यापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये अहिल्यानगर पासून तर कल्याणपर्यंत ठाण्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर व्यवसायाच्या निमित्ताने ज्याने संबंध जपले पैशावाले खूप आहेत पण गरीबाच्या पोराला 1 रुपयाचं चॉकलेट देण्याची दानती ज्या माणसामध्ये असते तोच माणूस समाजामध्ये मोठा असतो आणि तोच खऱ्या अर्थाने दिलखुलास असलेला आमचा मयूर भाऊ पवार ज्यानं वैभवशाली नगरी असलेल्या पिंपळवंडी नगरीचं उपसरपंच पद तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी भोगलंय। आदरणीय आमदार शरददादा सोनवणे 1 वर्षापूर्वी ज्या वेळेस चक्रव्यूहामध्ये या ठिकाणी अडकले गेले होते आणि त्याही कार्यकालामध्ये जुन्नर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेसमोर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सारखे हे फाटके लोक जे शरददादांना घेऊन गेले आणि खऱ्या अर्थानं शरददादा स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठे जरी झाले तरी कर्तृत्वाची पालखी वाहण्याचं काम इथं बसलेल्या प्रत्येक स्वाभिमानी पिंपळवंडीकर आणि आळे पिंपळवंडी गटातील कार्यकर्त्याने या ठिकाणी केले, जीवाभावाच्या सहकार्याने या ठिकाणी केलंय आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आळे पिंपळवंडीच्या जिल्हा परिषद गटामध्ये ही जी गावं आहेत अमरजी हंडे ही कायमच बंडाच्या विरोधी भूमिकेमध्ये या ठिकाणी उभी राहिली आणि हे बंडाचं शंड खऱ्या अर्थाने या ठिकाणी रणशिंग फुंकून विजयाची सलामी आतापर्यंत देत आलेला आहे। याचा इतिहास तुम्ही तपासून बघा आणि ह्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल कोण इथलं कुठल्या पक्षाचा कुठल्या नेत्याला मानणारा आहे याचं मला घेणं देणं नाही। माझा नेता कालही शरद सोनवणे, आजही शरद सोनवणे आणि उद्याही शरद दादा सोनवणेच असणार। परंतु आज प्रत्येक पक्षामध्ये आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तर पैशाच्या सत्तेच्या मानाच्या जोरावरती या ठिकाणी जी तिकीट या ठिकाणी वाटली जातात यामध्ये बऱ्याचदा नेत्यांची गळचेपी होती। आदरणीय शरद दादा हे मनाने आपल्या बरोबर आहेत, मान कुणालाही दिला असेल तर ह्या गादीवरती बसण्याचा मान फक्त मयूर भाऊ पवार यांना देतील याची ठिकाणी शाश्वती आम्हाला आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठेतरी वाचा फोडायची असेल प्रत्येक पक्षातील निष्ठावंताला या ठिकाणी जागा करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पटलावरती एक वेगळा संदेश आपल्याला द्यायचा आहे। नेता सांगेल तसा कार्यकर्ता वागणार नाही, कार्यकर्ता सांगेल तेच नेत्याने भविष्यात केलं पाहिजे हा संदेश प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आपल्याला द्यायचा असेल तर एका सर्वसामान्य गरिबाच्या पोराला आपण पदरात घ्या आणि स्वाभिमानाचा झेंडा मयूरभाऊ सुरेश पवार यांच्या रूपानं 7 तारखेला आपल्याला फडकवा एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती शरद सोनवणेचा निष्ठावान मावळा यांना त्याने या ठिकाणी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।